सांगली मिरज महापालिकेच्या स्वच्छता मोहिमेत कार्यालयीन कर्मचाऱ्यांचा सहभाग घेतला आहे। सांगली मिरज रस्ता केला स्वच्छ करण्याचं नियोजन करून आज 7 टन कचरा संकलित केलाय। सदर रस्त्यावरील 20 ठिकाणी निश्चित करून आज स्वच्छता करण्यात आली। या मोहिमेचे आयुक्त शुभम गुप्ता यांच्यासह उपायुक्त वैभव साबळे, उपायुक्त शिल्पा दरेकर, शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण, आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे, सिस्टीम मॅनेजर नकुल जकाते, जनसंपर्क तथा मालमत्ता अधिकारी धनंजय हर्षद यांच्यासह सहाय्यक आयुक्त सहदेव कावडे, डॉक्टर प्रज्ञा त्रिभुवन, सचिन सागावकर, अनीस मुल्ला यांच्यासह अधिकारी कर्मचाऱ्यांनी या स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला। महापालिकेचे स्वच्छता ब्रँड अँबॅसेडर दीपक चव्हाण यांनीही या मोहिमेत सहभाग दर्शवत स्वच्छता केली। या मोहिमेसाठी आरोग्य स्वच्छताबरोबर कार्यालयीन असे 1400 कर्मचारी सहभागी झाले होते। यामध्ये आरोग्य विभाग यांनी चांगलं नियोजन, स्वच्छता निरीक्षक यांनी सर्व कर्मचारी यांच्या मार्फत दिलेला भाग स्वच्छ करून घेतला आहे। डॉक्टर रवींद्र ताटे, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक युनुस बारगीर, अनिल पाटील, अन्य स्वच्छता निरीक्षक यांनी चांगले नियोजन आणि काम करून घेतलं आहे। सांगलीतील कर्मवीर भाऊराव पाटील चौक ते मिरज मिशन येथील गांधी चौक या प्रमुख मार्गावर ही स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। या मोहिमेचा अंदाज 60 टन सुका कचरा संकलित केला। पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज मराठी। सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका येथे स्वच्छता ही सेवा व सुद्धा पंधरवाडा या विशेष मोहीम अंतर्गत एक पेड़ माँ के नाम ही विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे। त्या मोहीम अंतर्गत मागच्या वर्षीसारखा आपल्याला प्रत्येक नागरिकांनी त्याच्या आईच्या नावाने एक झाड लावायचे आहे आणि तो झाड लावून त्या झाडाला जगून घ्यायचं आहे। त्यासाठी विशेष मोहीम म्हणून महानगरपालिकामध्ये आपण असा एक विशेष उपक्रम करतोय, जेथे आपल्याला फक्त आईच्या नावाने एक झाड न लावून स्वतः आईला तिकडे उपस्थित राहून त्याच्यासोबत एक फोटो काढायचा आहे। ती सेल्फी किंवा फोटो काढून महानगरपालिकेसोबत शेअर करायचे आहे आणि जर कदाचित आपली आई स्वर्गीय झाली असतील तरी किमान त्याची फोटो घेऊन त्याची फोटोसोबत त्या झाडासोबत एक फोटो काढून आम्हाला शेअर करायचे आहे, जेणेकरून आपल्याला आपल्या सांगली शहरात एक विशेष मोहीम राबवून त्याची एक चांगली प्रसिद्धी करून आपल्याला इतर शहरापर्यंत पोहोचून घेता येईल। जय हिंद, जय भारत।